नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। गुळावरती हळद का टाकायची त्यासोबतच भरपूर अशा क्लीनिंगच्या टिप्स मी आज शेअर केलेल्या आहेत। काही ऑर्गनायझेशनच्या टिप्स आहेत, तर या सगळ्या टिप्स तुमच्यासाठी खूप जास्त यूजफुल आहेत। तुमच्यासाठीच नाही तर प्रत्येकच गृहिणीसाठी या खूप जास्त उपयोगी टिप्स आहेत। त्यामुळे आजच्या सगळ्या टिप्स नक्की बघा, कुठलीही टिप मिस करू नका, जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील। व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला मग पहिली टिप काय आहे ते बघूया। आपण सुरुवातीला काय करायचे की घरामध्ये ज्या बॅगा असतात, अशा प्रकारच्या ट्रॅव्हल बॅग असतील किंवा आपल्याकडे ज्या कोणत्या बॅगा असतात ज्या कापडी असतात अशा, आणि आपण त्या ट्रॅव्हलिंगसाठी वापरतो। या बॅगा जर आपण अशाच उघड्या ठेवल्या तर यावर भरपूर धूळ बसली जाते आणि महागड्या बॅगा ज्या आहेत त्या वरतून याचं कव्हर खूप जास्त खराब होतं, लवकरच याची लाईफ संपते। म्हणजे जास्तीत जास्त दिवस टिकणाऱ्या बॅगा सुद्धा खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात, त्यासोबतच ड्युरेबल असतात, पण त्याला ठेवण्याच्या व्यवस्थित न ठेवल्यामुळे त्या बॅगा लवकर खराब होतात। तर ते होऊ नये म्हणून आपल्याला याला ठेवण्याची एक सोपी ट्रिक वापरायची आहे, ती म्हणजे घरात एखादी मोठी प्लास्टिकची बॅग असते तर ती प्लास्टिक बॅग घ्यायची, किंवा मग प्लास्टिक बॅग नसेल तर तुम्ही एखाद्या तुमच्या जुन्या गाऊनचा देखील इथे वापर करू शकता, किंवा मग पेटिकोटमध्ये ती बॅग बसत असेल तर पेटिकोटमध्ये घाला, वरतून एखादी गाठ बांधून असं कराल, त्याला कव्हर करा, जेणेकरून आपली ही प्लास्टिक बॅग जी आहे वरतून धूळ जरी बसली तरी ती सहज क्लीन करता येते आणि व्यवस्थित आपल्याला बॅग सुरक्षित ठेवता येते। धुळीपासून बॅग वाचवली, नीट ऑर्गनायझेशन केलं तर भरपूर पैशांची बचत होते आणि या बॅगा स्वस्तही नसतात, त्यामुळे इथे पैशांची बचत नक्कीच होते आपली। पुढची आपली टिप आहे, एक्सपायर झालेला जर हँडवॉश तुमच्याकडे असेल तर तो फेकून न देता आपल्याला वापरायचा आहे क्लिनिंगसाठी। साधारण 2 लिटर पाण्यामध्ये थोडासा हँडवॉश टाकायचा आहे, अंदाजानुसार थोडा कमी जास्त टाकू शकता। तुमचा किती एरिया तुम्हाला स्वच्छ करायचा आहे त्यावरती तुम्ही हँडवॉश टाकायचा आहे। साधारण वापरला तर महिना 2 महिन्यापर्यंत हा हँडवॉश जाऊ शकतो। जर एक्सपायर झालाच असेल तर नक्कीच आपण तो क्लिनिंगसाठी वापरला तर फार जास्त आपल्याला त्याचा काहीही नुकसान होत नाही, अगदी झाला तर फायदा होतो, क्लिनिंग होते फरशीची व्यवस्थित, आणि आपल्याला तिथे त्या ठिकाणी जी काही फरशीसाठी लिक्विड वगैरे लागणार आहे महिना 2 महिन्यासाठी त्याचं देखील इथे बचत होती, आणि नंतर आपल्याला भरपूर पैशांची या छोट्याशा माध्यमातून बचत करता येते। जर एक्सपायर झालेले काही गोष्टी असतील, शॅम्पू असेल किंवा मग हँडवॉश जरी असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला क्लिनिंगसाठी वापरू शकता। तर या पद्धतीने आपण खराब झालेल्या प्रोडक्टचा वापर इथे केलेला आहे। जे एक्सपायर आहे, जे हँडवॉशसाठी आपण ते हँडवॉश वापरू शकत नाही तर त्याचा वापर आपण इथे केलेला आहे। जर तो हँडवॉश आपण स्किनसाठी आपल्या हातावरती वगैरे वापरला तर त्याचे काही ना काही दुष्परिणाम आपल्याला मिळतात, पण इथे आपण क्लिनिंगसाठी वापरलं तर नक्कीच त्याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही आहे आणि स्वच्छ आपली फरशीसुद्धा निघेल। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या फरशा साफ करण्यासाठी किंवा बाहेरचा एरिया साफ करायचा असेल घराच्या तर तो सुद्धा स्वच्छ होतो, सुगंधित वास देखील येतो, आणि या पद्धतीने तुम्ही देखील फरशी पुसण्यासाठी या छोट्याशा ट्रिकचा वापर करा, जेणेकरून घरातली फरशी निर्जंतुक होते। असंही हँडवॉशमध्ये निर्जंतुक करण्याची खूप जास्त क्षमता असते। हँडवॉश आपण हाताला लावतो तेव्हा हात देखील आपले अतिशय स्वच्छ असे होतात, तर नक्कीच फरशीसुद्धा स्वच्छच होणार आहे। तर नक्कीच या छोट्याशा ट्रिकमुळे भरपूर पैसे वाचतात। खूपदा आपण एक्सपायर झाला असेल हँडवॉश, आता हे कसं होतं की ज्यावेळी आपल्याकडे जर दुकान वगैरे असेल, जास्त क्वांटिटीमध्ये किराणा भरलेला असेल तर त्यावेळी अचानक आपल्याला एखादा हँडवॉश कमी लागतो, तर त्यावेळी तो घरामध्ये राहिलेला जो हँडवॉश असतो तो सुद्धा एक्सपायर होऊ शकतो, किंवा दुकानामध्ये सुद्धा असं होऊ शकतं। त्यावेळी क्लिनिंगचे प्रोडक्ट जे आहे वाया जात नाही, तर या पद्धतीने आपण त्याचा वापर करून घेऊ शकतो। पुढची आपली टिप आहे ती सुद्धा खूप जास्त यूजफुल आहे, पण त्या अगोदर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइबच्या समोर घंटी आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली बघता येतात। पुढची आपली टिप आहे बाथरूम क्लिनिंगसाठी। त्यामध्ये जर कचरा वगैरे पडला असेल तर हँडग्लोव्ज घालण्याऐवजी हातामध्ये एखादी प्लास्टिक बॅग घाला आणि कचरा उचलून घ्या। तर उचलून घेताना एखादी सुपली वापरा, जेणेकरून हाताला सुद्धा आपल्याला काही इजा होणार नाही। त्यामध्ये कुठलीही गोष्ट पिन वगैरे असेल, काठी पिन वगैरे असेल ती देखील हाताला लागणार नाही, फरशीचे तुकडे असतील ते सुद्धा लागणार नाही। तर हे सगळे क्षारचे तुकडे होते ते भरून मी घेताना सुपलीचा आणि कॅरीबॅगचा वापर केला, जेणेकरून मला हे माझं बाथरूम स्वच्छ करायला मदत झाली। भरपूर असं पाणी टाकून आपलं जे बाथरूम आहे ते स्वच्छ करून तर आपण घेतच असतो, पण याची जर डीप क्लिनिंग नाही केली तर नक्कीच याला खूप जास्त खराब होतं, आणि याच्या ज्या काही कडा आहेत किंवा ज्या बाजूच्या एरिया असतो तो काळपट होतो, खराब होतो, तिथे धूळ आणि खूप जास्त काळपटपणा साठून मग बाथरूम आपलं दिवसेंदिवस
दिवस खराब होतं. टाईल्स ज्या असतात त्या नवीन असताना खूप जास्त चांगल्या असतात, पण त्याला मेंटेन ठेवणं देखील तेवढंच गरजेचं असतं. मेंटेन ठेवताना आपल्याला लागतात वेगवेगळे प्रोडक्ट, पण आपण इथे खूप जास्त खर्च करायचा नाही आहे. तर आपल्याकडं काही एक्सपायर झालेल्या वस्तू असतात त्याचा वापर करायचा आहे. तर मी इथे हँडवॉशच वापरलेला आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला हार्पिक टाकायचं, जे आपण टॉयलेट क्लिनिंगसाठी वापरतो ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या दोन्हीचं मिक्सचर बनवून घ्यायचं आहे. एखादा टाकाऊ ब्रश असेल तर त्याने हे तुम्ही या फरशीवरची लावून घ्या. तर इथे मी साधा ब्रश वापरलेला आहे जो पेंटसाठी वापरला जातो, पण तुमच्याकडे जर टूथब्रश वगैरे पडलेला असेल एखादा टाकाऊ, तर त्याचा वापर करून या फरशीवरती ते छान असं सगळं मिश्रण एकसारखं लावून घ्यायचं. सगळीकडे इक्वल असं हे लागलं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला हे सगळ्या बाथरूममध्ये हे लावून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसंच घ्यायचं आहे. जसं बाथरूमचा आकार असेल, केवढं बाथरूम आहे त्यावरती याचं मिश्रणाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. साधारण 2-2 चमचे मी घेतलेला आहे, तर मला पूर्ण बाथरूमला ते पुरलेलं आहे. बाथरूमचे कोपरे असतील किंवा जास्त पाणी सांडत असेल, एकाच ठिकाणी कुठली बादली किंवा मग कुठलेही टप वगैरे एकाच ठिकाणी असतील किंवा असे ड्रम वगैरे असतील, तर त्याच्या कडेने सुद्धा असं व्यवस्थित हे क्लीन करून घ्यायचं आहे. आणि किंवा मग तुम्हाला शक्य असेल तर हे सगळ्या वस्तू तुम्ही उचलून घ्या साईडला आणि त्यानंतर बाथरूमची पूर्ण क्लिनिंग करा, जेणेकरून या सगळ्या क्षारमुळे जो काळपटपणा आलेला असतो तो पूर्ण निघून जातो. यावरती हे मिश्रण लावून 5-10 मिनिट ठेवायचे. त्यानंतर ब्रशने घासून घ्यायचं आणि भरपूर पाणी टाकून धुवून घ्यायचं. तुम्हाला यावरती कुठलाही काळपटपणा दिसणार नाही. स्वच्छ असं झालेलं हे बाथरूम दिसेल. सुगंधित वास देखील येईल, कारण यामध्ये हँडवॉश आपण वापरलेला आहे. तर बघू शकता खूप छान असं मी याला धुवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. कपडे धुण्याचा ब्रश जर खराब झाला असेल तर तो सुद्धा फेकून न देता अशा पद्धतीने बाथरूम क्लिनिंगसाठी ठेवा, जेणेकरून आपल्याला त्याचा रियूज करता येतो. तर इथे सुद्धा थोडासा खराब झालेला जो ब्रश आहे तो मी बाथरूम क्लिनिंगसाठी वापरला. ज्या टाईल्स होत्या त्या मी पूर्ण क्लीन केलेल्या आहेत. तर पूर्ण लुक तुम्ही बाथरूमचा बघू शकता. सुरुवातीला बाथरूम पूर्ण काळपट दिसत होतं, त्यानंतर आपण त्याला स्वच्छ केल्यानंतर खूप जास्त चमकत आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातलं बाथरूम निर्जंतुक करा, जेणेकरून आपली सफाई होते घराची, त्यासोबतच आरोग्य देखील व्यवस्थित राहतं सगळ्यांचं. आणि आरोग्य खराब असेल तर नक्कीच घरामध्ये आजारपण पसरतं. त्यामुळे नक्कीच स्वच्छता ही खूप जास्त गरजेची असते किंवा आपल्या आयुष्याचा तो अविभाज्य भाग आहे, जेणेकरून आपण स्वच्छ हे घर ठेवलंच पाहिजे. घरासोबतच बाथरूम देखील स्वच्छ ठेवलं पाहिजे. पुढची आपली टीप आहे ती म्हणजे गुळाचा खडा घ्यायचा आहे किंवा गूळ घ्यायचा आहे घरामधला. आणि गूळ हा आरोग्यकारी आहे. साखरेपेक्षा गूळ खूप जास्त चांगला असतो आपल्या आरोग्यासाठी, म्हणून आपण गूळ वापरतो. या ठिकाणी गुळाऐवजी कोणीही शॉर्टकट घेऊ नका किंवा साखर वापरू नका. तर साखर वापरली तर नक्कीच त्याचा फायदा खूप होणार नाही तुम्हाला. त्यामुळे आपल्याला इथे लागणार आहे गूळ. तर 1 मोठा चमचा गूळ घ्यायचा आहे. पोहे खायच्या चमच्याने तुम्ही गूळ घेत असाल तर आपल्याला इथे 2 चमचे गूळ लागेल आणि मी इथे मोठा चमचा घेतला म्हणून इथे मला 1च चमचा गूळ घ्यायचा आहे. लक्षात ठेवा 2 चमचे तुम्हाला पोहे खायच्या चमच्याने गूळ घ्यायचा आहे. तो चिरून घ्यायचा आहे, किसून घेऊ शकता किंवा चिरून, पण धारदार चाकूने चिरून घेतला तर पटकन तो चिरला देखील जातो. आणि तो गूळ आपल्याला एखाद्या तडका पॅनमध्ये घ्यायचा आहे. मी इथे पळीमध्ये घेतलेला आहे कारण मला कमी क्वांटिटीमध्ये हे बनवायचं आहे. आपण काय बनवतोय ते मी तुम्हाला नक्की सांगते, कारण की आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर हे आपण जे काही मिश्रण बनवतोय ते लहान मुलांना फार जास्त युजफुल आहे, कारण सध्या वातावरण खूप जास्त खराब आहे सगळीकडेच. व्हायरल इन्फेक्शन अधूनमधून मुलांना होत राहतं, सर्दी खोकला होत राहतो. तर यासाठी आपण एक छोटंसं काम करतोय, एक औषध आपण घरी बनवून ठेवतोय, ज्यामुळे सर्दी खोकला मुलांचा अगदी झटपट कमी होतो आणि वारंवार होणारा सर्दी खोकला आहे त्यापासून देखील आपण मुलांना वाचवू शकतो. आपल्याला काय करायचं, यामध्ये पोहे खायच्या चमच्यानेच 1 चमचा हळद टाकून यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि हे आपल्याला मिश्रण जे आहे ते गॅसवरती गरम करून घ्यायचे. फक्त गरमच करायचं नाही, तर पूर्ण गूळ ह्याच्यामधला विरघळेपर्यंत हे मिश्रण जे आहे ते असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं, जेणेकरून गूळ मिक्स होतो आणि आपलं हे औषध जे आहे ते खूप छान असं तयार होतं. जर तुळशीची पानं असतील तर 3-4 तुळशीची पानं यामध्ये असं शिजवत असताना टाका आणि त्यानंतर आपल्याला ती जे काही तयार होणारं मिश्रण आहे ते एखाद्या गाळणीतून तुम्ही गाळून घेऊ शकता. तर आत्ता मी हे मिश्रण संध्याकाळच्या वेळी बनवते, त्यामुळे मला तुळशीची पानं तोडता आली नाही. तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर तुळस असेल तर तुम्ही ते तुळशीचे 4-5 पानं घ्या, स्वच्छ धुवून घ्या आणि हे मिश्रण शिजवत असताना त्यामध्ये तुळशीचे पानं टाका. आणि मिश्रण शिजवल्यानंतर मग ते तुळशीचे पानं वेगळे करण्यासाठी एका चाळणीने किंवा स्टीलच्या चहाच्या गाळणीने काय करायचं आहे, त्याला गाळून घ्यायचं मिश्रणाला, म्हणजे यामधली जी तुळशीची पानं आहे ती वेगळी पण होतात.
तर त्याचा खूप जास्त इफेक्ट आपल्या सर्दी खोकल्यावर होतो, घशावर होतो आणि या पद्धतीने गूळ आणि हळदीचं जे मिश्रण आहे त्याचं औषध तयार होतं आणि हे औषध सर्दी खोकल्याला फार जास्त आराम देतं. आपला घसा खराब झाला असेल तो सुद्धा व्यवस्थित होतो आणि लहान मुलांना वारंवार होणारा कफ आहे, सर्दी आहे, खोकला आहे, त्यांना तुम्ही हे देऊ शकता. अगदीच लहान मुलं असतील तर त्यांना देऊ नका. लगेचच दवाखान्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तिथलीच औषधं गोळ्या द्या, कारण की घरगुती उपाय हे थोडेशा मोठ्या मुलांसाठी करणं योग्य आहे. पण अगदी छोटे मुलं असतील तर घरगुती उपाय करून आपण वेळ घालवला तर नक्कीच मुलांचा आजारपण वाढू शकतं. त्यामुळे अशा कमेंट येऊ शकतात, म्हणून मी सांगितलेलं आहे 1 वर्षाच्या मुलांपर्यंत किंवा 1.5 वर्षाच्या मुलापर्यंत जे आहेत त्यांना हे तुम्ही उपाय नाही केला तरी चालेल. 1.5 वर्षाच्या पुढचे 5 वर्षापर्यंतची मुलं असतील किंवा मग अगदी वृद्धांपर्यंत असतील ना, तर सगळ्यांना चालेल. याची क्वांटिटी किती द्यायची सगळ्यांना ते सांगते. अगदी चाटायला जरी चमचा दिला तरीसुद्धा 1 ते 1.5 वर्षाच्या मुलांपर्यंत देऊ नका. 1.5 वर्ष ते 5 वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्ही त्यांना पाव चमचा तरी हे चाटण चाटायला द्यायचे आणि हे चाटण 2-3 टाईम द्यायचं, सकाळ दुपार संध्याकाळ. अगदीच आयुर्वेदिक आहे, कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. थोडं जास्त जरी मुलांनी खाल्लं तरी हरकत नाही. हे कडसर अजिबात लागत नाही कारण यामध्ये गूळ आहे. तर नक्कीच मुलं आवडीने चाटून खातात खायला लावलं की. आणि नंतर हे गरम थोडंसं करायचे खाऊ घालताना. हे एकदाच बनवून एखाद्या डब्यात भरून ठेवायचं आणि पुन्हा खाऊ घालताना थोडं चमच्यावर घ्यायचं, चमचा हलकासा गरम करायचा गॅसवरती धरून आणि मग गरम झालेलं थोडंसं मिश्रण हाताने बघायचं तपासून की किती गरम आहे. आणि हलकं जरी तुम्ही त्याला रूम टेम्परेचरला ठेवलं ह्या मिश्रणाला तरी 3-4 दिवस हे औषध मुलांना देऊ शकता. 4 दिवसानंतर मात्र हे औषध मुलांना देऊ नका. आणि जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर या औषधाला तुम्ही फ्रीजमध्येच ठेवा. देण्याच्या वेळी फक्त त्याला फ्रीजमधून बाहेर काढा, थोडंसं रूम टेम्परेचरला ठेवायचं आणि मग द्यायचं. फार जास्त थंड देऊ नका कारण घशाला आपल्याला आराम मिळावा म्हणून हे औषध केलं आहे. तर खूप जास्त थंड आपल्या त्या मुलांना दिलं गेलं नाही पाहिजे हे औषध. तर या पद्धतीने औषध तयार करायचे, एका डब्यात स्टीलच्या भरून ठेवायचे आणि याचा वापर 3-4 दिवस करायचा आहे. तर मोठ्यांना किती द्यायचं, 5 वर्षाच्या पुढच्या मुलांना तर 1-1 चमचासुद्धा खाऊ शकतात. 3 टाईम हे औषध 1-1 चमचा जर खाल्लं तर नक्कीच घसा पूर्ण मोकळा होतो, सर्दी राहते आणि पूर्ण खोकलासुद्धा बरा होतो. नक्कीच हा उपाय एकदा करून बघा. हळद खूप गुणकारी आहे, बऱ्याच आजारांवरती हळद आरोग्यकारी आहे आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती हळदीने वाढते मुलांची. आणि जर कुठला रोग असेल म्हणजे बारीक सारीक आजार असेल, आपल्याला इन्फेक्शन कुठला असेल तर ते पूर्णपणे बरं होण्यासाठी हळद आपली मदत करते. आणि मग गुळामुळे सुद्धा खूप जास्त घसा व्यवस्थित होतो आणि गुळ हेल्दी पण आहे, त्यामुळे नक्कीच गुळाचाही वापर इथे करायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल थोडासा जरी, तरी व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत यूजफुल माहिती पोहोचेल आणि सगळ्यांना याचा फायदा घेता येईल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून म्हणजेच कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.